490 इक्वेशन नंबर 1. पुढचं हां 501 इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर पाहिलं तर लक्षात येते एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो वायला गेलाय आणि वायचा जो कोइफिशियंट आहे तो कशाला आलाय, एक्सला आलाय. याला म्हणतात इंटरचेंजिंग द कोइफिशियंट, सहगुणकांची आदलाबदल. ठीक आहे. मग इथे मल्टिप्लाय करायचं आहे का ॲडिशन काय करायचं आहे नक्की अशा वेळेस, तर अशा वेळेस म्हणजेच कधी, जेव्हा इंटरचेंजिंग कोइफिशियंट असतील तेव्हा आपल्याला आधी इक्वेशनची करायची ॲडिशन आणि मग करायची सबस्ट्रॅक्शन. हे डोक्यात ठेवायचं. ते नंतर बाकीचं बघूया कुठं सॉल्व करायचं आहे, कसं सॉल्व करायचं आहे. पण आधी काय करायची, इक्वेशनची ॲडिशन आणि नंतर काय करायची, सबस्ट्रॅक्शन. वसीम नीट बसायचं येतात. इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2. सांगा मग इक्वेशन नंबर 1 काय आहे, इज इक्वल टू 499. पुढे 501. काय करतोय आपण, इक्वेशनची ॲडिशन. ठीक आहे. सांगा मग चल. 9 + 1 10. 9 + 1 10. 1 + 1 किती आले, 200. 200x. सिमिलर इकडं 101 + 99 किती झाले तुमचे, 200y मिळाले. इज इक्वल टू 9 + 1 10 किती आलं, 1000. ठीक आहे. आता नीट कॉमन निघतोय का, लगेच नाही लक्षात आहे. ठीक आहे. आधी हे जे 2 2 शून्य आहेत ते कट करून टाकूया. 2 2 शून्य गेले म्हणजे इथं किती उरले, 2x + 2y इज इक्वल टू 10. 2 0 कट झाले ना का, 200चा पाढा लगेच लक्षात येणार नाही तुमच्या, किंवा नवीन पहिल्यांदा लेक्चर कर त्यामुळे लक्षात नाही ना. तर आपण आधी सोप्यापासून चालू करूया. आता 2च्या पाढ्यामध्ये 2च्या टेबलमध्ये 10 आहेत का, नक्की. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 5 जा 10. इक्वेशन नंबर किती मिळालं, 3. जे येतंय ते येऊ द्या, तिथंच थांबा. काय सांगितलं, जेव्हा इंटरचेंजिंग द कोइफिशियंट असतील तेव्हा इक्वेशनची सगळ्यात पहिल्यांदा करायची ॲडिशन, नंतर करायची सबस्ट्रॅक्शन. सांगा मग इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. 3 नाही, दोघांचंच बघायचं. पहिलं कळलं, लगेच कुठं नाही जायचं. पहिल्यांदा जे 2 इक्वेशन आहे ना त्यांचंच बघायचं. हे 3 आहे ना हे नंतर सांग, हे नवीन मिळालंय तिथं काय होत नाही. सांगा इक्वेशन नंबर 1 काय आपलं, 99x + 101y इज इक्वल टू 499. दुसरं इक्वेशन बोला, 101x + 99y इज इक्वल टू इक्वेशन नंबर 2. काय करायची, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन म्हणल्यावर साइन काय झाले तुमचे, चेंज. हे प्लस होतं मायनस, प्लस होतं मायनस, प्लस होतं मायनस. 101 मधून 99 गेले. 2 + 2 का -2, मायनस का रे बाळांनो, मोठ्या संख्येचं चिन्ह. प्लस मायनस मायनस. 101 मधून 99 गेले किती उरले, 2y उरले. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. सिमिलर 501 मधून 499 गेले किती उरले, 2 उरले. येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. काय इक्वेशन मिळालंय, -2x + 2y इज इक्वल टू -2. पाहिल्यानंतर परत लक्षात येतंय 2 कॉमन निघतोय सगळीकडे. 2 काय निघतोय, कॉमन निघतोय. म्हणजेच 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. म्हणजे इक्वेशन काय मिळालं, -x + y इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर किती मिळाला आता, 4. आता 1 2 विसरायचं, इथं आल्यावर विसरायचं. आता कोणतं इक्वेशन लक्षात घ्यायचं, 3 आणि 4. त्यांचा फॉर्म सिंपल झाला, आता लक्षात आलं. मग आता इक्वेशन नंबर 3 आणि 4 बघितलं तर कोणत्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम आहे,
दोघांचे पण सेम आहे, एक्सचा पण आणि वायचा पण. म्हणजे काही समान करायची गरज आहे का? इक्वेशन नंबर 1 आणि 2 पाहिलं तर कोणत्या व्हेरिएबलचे चिन्ह म्हणजे साइन वेगळे म्हणलं इक्वेशनची काय होणार? काय होणार? डिफरंट साइन असल्या इक्वेशनची काय होती सिमरन? ॲडिशन का सबस्ट्रॅक्शन? समजलं? आता वायचं बघतोय का आपण? नाही. कशाशी? एक्सची. म्हणजे इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3 काय आपलं? काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. हा सॉरी हा वरती बघितलं 5. इक्वेशन नंबर 3. पुढे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 2. काय करायची आहे? ॲडिशन. म्हणल्यावर चिन्ह चेंज होतील का? काय करू? काय करायचं आधी? एक्स एक्स कट गेले. पुढे वाय प्लस वाय इज इक्वल टू 2y प्लस 5 -1 प्लस 4 का -4? आलं लक्षात का? कोणत्या विचारात गेली ग बाई तू? मग इकडे लक्ष द्यायचंय, बाहेर नाही जायचं. बाहेर जायला आयुष्य आहे. हे गणित जर आत्ता नाही कळलं तर मग पुढचा 1.4 इंटरचेंजिंग द कोएफिशिएंटच आहे. त्यामुळे आत्ता नीट लक्ष द्या, हे बेसिक आहे. ठीक आहे, चला बोला. हां, y इज इक्वल टू 2. आता y इज इक्वल टू 2 कोणत्या इक्वेशनमध्ये टाकता? 1 2 3 4 जे सोपं आहे त्याच्यात. 1 2 आता विसरायचं का? कारण 1 2 चे नंबर काय आहेत? मोठे आहेत. कॅल्क्युलेशन खूप मोठे आहे. मोठ्या कॅल्क्युलेशनकडे शक्यतो जायचंच नाही. कुठे जायचं? छोट्याकडे. त्यातल्या त्यात पण कुठे जायला सांगितलंय? प्लसकडे. म्हणजेच y इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन नंबर कोणत्या इक्वेशनमध्ये टाकता? 3 मध्ये टाकता. चला बोला इक्वेशन नंबर 3. सांगा इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. पुढे मिळालं? आणि समजलं? नक्की सोपं आहे, काही अवघड